मुरगुड जवळील ठाणेवाडी औचित्यवाडी दरम्यानच्या घाट मार्गावर बिबट्याचे दर्शन। ठाणेवाडी ते औचित्यवाडी घाट रस्त्याला आज रात्री 8:30च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले। बाणगे येथील दूध वाहतूक करणारे टेम्पो चालक प्रथमेश सांडुगडे यांनी रात्री 8:30च्या सुमारास या बिबट्याला पाहिले। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। 4 महिन्यापूर्वी औचित्यवाडी या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याची बातमी केके न्यूजच्या माध्यमातून केली होती। त्यावेळेला वन विभागाला कळल्यानंतर वन विभागाने ते तरच सदृश्य प्राणी असल्याची शक्यता वर्तवली होती। मात्र काल रात्री व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तो बिबट्या असल्याची शक्यता याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण आता त्याच जागी आहोत ज्या ठिकाणी काल बिबट्या दर्शन झालं। माझ्या मागे ती जागा बघू शकता। याच ठिकाणी काल दूध व्यवसाय करणाऱ्या प्रथमेश सांडुगडे या तरुणाने अत्यंत धाडसाने ह्या बिबट्या चित्रीकरण केलं, त्यामुळे हा बिबट्या असल्याच्या शक्यतेवरती शिक्कामोर्तब झालं। खरंच त्या तरुणाचं धाडसाचं कौतुक करावं, कारण की समोर हा उतार आहे आणि या उतारामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता व्हिडिओ केला। कारण की ह्या मार्गावरून हा जो मार्ग आहे तो पुढे गडिंग्लजकडे जाण्यासाठी मुरगुड आणि बोळावी या ठिकाणी हा महत्वाचा मार्ग आहे। या मार्गावरून वाहतूक बरीच चालू असते। रात्रीच्या वेळी सुद्धा या ठिकाणी लोक जातात, त्यांना सावध करण्यासाठी तसेच इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरेल यासाठी तरुणाने केलेलं हे धाडस खरंच कौतुकास्पद आहे। आणि या ठिकाणी बिबट्याच असल्याची शक्यतेवरती आता दुजोरा मिळालेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी प्रथमेश सांडुगडे जे दूध वाहतूक करतात, त्यांनी काल त्या बिबट्या चित्रीकरण केलं होतं। विचारत नेमकं त्यांचा अनुभव होता, काय प्रसंग होता विचारत दादा? काय रात्री मी 8:30 वाजता वरून आलो, म्हणजे जाताना मला दिसल्यानंतर मी थांबवली नाही गाडी खाली गेलो, खालनं जाऊन आलो। मग त्यावेळी तो इथं होता। मग इथून मग परत वरती गेलो आणि येताना व्हिडिओ केलं, जाताना पण व्हिडिओ केलं, येताना पण व्हिडिओ केलं। कारण का लोकांना सांगून पटणार नाही, प्रत्यक्षात व्हिडिओच करूया म्हटलं। कारण आपल्याकडे मोठी गाडी असल्यामुळे आम्ही त्यात व्हिडिओ केलं। लहान गाडी टू व्हीलर वर जर का असतो तर आपल्या हल्ला केला असता ना। बरं, अनेक होतं की आता तुम्ही नेहमी या वाटेवर नेताय, तुम्हाला ह्याच्या आधी पण कसं कधी दिसलं? एकदा जाणवलं होतं, पण आपण त्यावेळी नवीन होतो, ठीक आहे दुसरं काहीतरी असेल म्हणून आपण काही लक्ष दिलं नाही। पण काल रात्री प्रत्यक्षात मला दिसला, त्यामुळे तुम्ही त्या गाडीतून चित्रीकरण केलं। म्हणजे काय भीती वगैरे वाटली म्हणजे असं काय? नाही, भीती तर वाटणारच, प्राणी आहे ना तो। त्यामुळे तुम्ही ते चित्रीकरण केलं आणि त्यामध्ये बिबट्या दिसला। नक्कीच चांगलं काम केलंय यांनी की बिबट्या चित्रीकरण केल्यामुळे लोकांना समजलं की या ठिकाणी बिबट्या आणि लोक आता या ठिकाणी सावध राहू शकतात। त्याचबरोबर बोळावी येथील प्रल्हाद मोरे यांच्या शेतातील घराजवळ कुत्र्यावर बिबट्याने पहाटे 4च्या सुमारास हल्ला करून त्याला जखमी केले गेले। नमस्कार, मी प्रल्हाद मोरे। माझं बोळावी गावात मुरगुड रोडला शेत आहे, शेतामध्ये मी वस्तीला असतो। तिथं आमचा कुत्रा होता। रात्री 4च्या सुमारास कुत्र्यावर बिबट्याने अटॅक केला। ते बिबट्याचा आवाज, घुरघुरण्याचा आवाज आम्हाला ऐकू आला। कुत्रं एवढत होतं, त्यामुळे आम्ही उठून दंगा केला, पण कुत्र्याला बिबट्याने काय सोडलं नाही। त्यानंतर आम्ही खिडकी उघडून बिबट्याच्या अंगावर बॅटरी मारली, आरडाओरडा केला। त्यानंतर बिबट्या तो ठाणेवाडीच्या दिशेने पळून गेला। बिबट्याचं हे भरवस्तीत येऊन अटॅक करणं म्हणजे मानवी जीवाला धोका आहे आणि वन खात्याने याची दखल घ्यावी। आम्हाला आता शेतामध्ये राहायला लागते, त्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे। याची वन खात्याने दखल घेऊन काय योग्य ती कारवाई करावी किंवा त्या बिबट्याला जेरबंद करावं, हीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे। महिनाभर ठाणेवाडी व बोळावी परिसरातील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन झाले होते। याबाबत त्यांनी वन विभागाला कळवले होते, मात्र वन विभागाने तो तरस असल्याचं सांगितलं। केके न्यूजच्या माध्यमातून 4 महिन्यापूर्वी आपण बिबट्या सदृश्य प्राणी औचित्यवाडी दिसला अशी बातमी केली होती। त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासोबत। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव रितेश विलास करडे। 3-4 महिन्यामागून आम्हाला खाली दिसला होता बिबट्या, तर आम्ही सांगितलं वन विभागावाल्यांना, त्यांनी बघितलं तरी सुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही, तरच आहे म्हणून सांगितलं। तर ओंकार साहेब, पोद्दार साहेब आलेत, तिथं निदर्शनात बघून त्यांनी सगळं चेक करून गेलेत, तरी सुद्धा त्या वन विभागवाल्यांनी पटलं नाही। आज 3-4 महिन्यामागून आता दिसलं, ते 100% खात्री पटली की बिबट्याच आहे तो। आणि व्हिडिओ माध्यमातून सर्वांनी कळाल्यानंतर हा बिबट्याच आहे तो कळाला आणि वन विभागवाले येऊन आता काय करतात त्याच्यावर बघूयात। ह्या ठिकाणाहून प्रवास करणारे नागरिक आपल्या सोबत आहेत, ठाणेवाडी गावचे। दादा, आपलं नाव कसं? माझं नाव विनायक यशवंत तोरशे, ठाणेवाडी गावचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य। बरं, आता एकंदरीत आता ह्या ठिकाणी बिबट्या दिसलेला आहे, तुम्हाला कधी तसा अनुभव आलेला वगैरे? कारण बऱ्याच दिवसापासून आपल्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये अनेक लोक म्हणतात बिबट्या आहे, बिबट्या आहे, काही जण तरच म्हणत होती। परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी कालचा व्हिडिओ पाहिला, म्हणजे तो खरोखरच बिबट्या आहे। आणि अपरात्री अनेक लोक ये जा करतात। रात्री मी बरोबर 8:30ला या रस्त्यानं खाली तर चिमगावला गेलो होतो, आणि ज्यावेळी व्हिडिओ पाहिला मी 10:30ला, त्यावेळी तो बहुतेक या परिसरात तो असणारच आहे। 10:30ला आम्हाला कळाला ह्या ठिकाणी बिबट्या येऊन गेला।
बरं, आता वन विभागानं सांगितलं होतं मागच्या वेळेला की तरस आहे म्हणून. नाही, वन विभागने इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण हा बिबट्या हा जर आता भविष्यामध्ये वस्तीमध्ये जर गेला तर जनावरे आहेत किंवा येण्या जाणारे लोक आहेत आणि शेतामध्ये काम करणारे शेतकरी असतील किंवा येण्या जाणारे विद्यार्थी असतील, यांना सुद्धा तो खूप धोकादायक आहे. वन विभागने याच्यावर जाणीवपूर्वक काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. लोकांच्या हितासाठी ह्या काहीतरी उपाययोजना शासनातर्फे राबवून याचा ताबडतोब बंदोबस्त लावला पाहिजे. काल रात्री आम्हाला 9 वाजल्यापासून गावात बिबट्याचा वावर आहे असं कळालं. ज्या वेळेला आम्ही 9:30 पावणे 10 वाजता आम्ही ग्रामस्थांनी नाही चौकशी केली तर ते औचित्यवाडी दिशेने गेलेलं कळालं आम्हाला. त्याच्यानंतर 3:30 पावणे 4 वाजता आमच्या गावातले ग्रामस्थ प्रल्हाद मोरे यांच्या कुत्र्यावरती त्या बिबट्याने झडप घातली आणि त्या कुत्र्यावर अटॅक केला. त्यावेळेला त्यांनी आमच्या गावातले ग्रामस्थ मारुती तोरशे यांना फोन करून बोलवून घेतलं. त्यावेळी 4 चाकी गाडी घेऊन 10-12 लोक आले. तोपर्यंत ते बिबट्या पळून गेलं होतं. असंच आम्हाला या वन खात्याचा साहेब त्रास होतोय. जाता येता इथून शाळेतली पोरं ठाणेवाडीची जी आमच्या बोळावीच्या शाळेला येतात ही रस्त्याने असतात. परत ग्रामस्थ आमची शेताकडे बघत जातात, ते जंगलाच्या आसपासच आमची सगळी शेती आहेत. त्यामुळं जरासा वन खात्याने याच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची मागणी आहे. वन खात्याचा इतका आम्हाला प्रॉब्लेम आहे की साहेब आमच्याकडे गवेरेडे म्हणा, रानटी डुकरं वगैरे यांचा प्रॉब्लेम वारंवार काय नाही काहीतरी हल्ले होतच असतात आमच्यावरती. त्यामुळे वन खात्याने तात्कालीन लक्ष घालावं एवढीच आमची विनंती आहे त्यांच्याकडे. नक्कीच. आपलं काय नाव? संभाजी गायकवाड, औचित्यवाडी सरपंच. रात्री 9:30 पावणे 10च्या आसपास मला एक व्हिडिओ आला की औचित्यवाडीच्या वरती डागमध्ये बिबट्याचा वावर आहे. त्यानंतर मी आपले वन खात्याचे अधिकारी राहुल साहेबांना मी कॉल केला की असं आपल्याला एक शंकास्पद ज्यावेळी मागे 5-6 महिन्यापूर्वी जी शंका आली होती ती बिबट्याची असू शकते याच्या संदर्भात मी राहुल साहेबांना फोन केला. तर राहुल साहेब म्हणले की ठीक आहे आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो किंवा सकाळपर्यंत पोहोचतोय म्हणून. आणि त्या हिशोबाने ते आता इथं आलेले पण आहेत. त्यानंतर मी पोलीस पाटलांना पण कळवलं, पोलीस स्टेशनला पण कळवलेलं आहे रात्री. आणि त्यानंतर पावणे 12च्या आसपास मी स्वतः येऊन चौकशी करून गेलो की लोकेशन वगैरे ओके म्हणजे आपल्या गावाच्या एरियातला आहे किंवा नाही आहे ते, की जेणेकरून फेक व्हायला नको. तर ते लोकेशन पण सेम आहे. आणि त्यानंतर परत नवीन एक व्हिडिओ आला की तेच बिबट्यावरती दुसऱ्या तटाला आल्यामुळं की कन्फर्म झाला. आणि त्यानंतर आता परत 3 वाजता येऊन ते बोळावीत आता येऊन हल्ला केलेला कुत्र्याने झाल्या म्हणल्यानंतर बोळावी साईडला रिटर्न आलेला दिसलं जाणवलेला आहे आपल्याला. मग आता ह्या ठिकाणी वाहतूक प्रवास करत असं रात्रीच्या वेळेला वगैरे आणि 3 महिन्यापूर्वी देखील बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली होती. एकंदरीत काय वाटतंय म्हणजे काय वन विभागाने याच्या संदर्भात थोडं पाऊल उचलायला चांगलं म्हणजे उचललं तर बरं होईल. कारण आता कसं आहे शेतात आता पाणी पाजणे किंवा इतर करणे आता कारण त्या एरियात आमच्या ऊसाचं प्रमाण जास्त आहे डोंगरात भागात. कारण तलाव झालेला असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र असल्यामुळे रात्रीचं पाणी वगैरे पाजणे जर त्याच्याकडे जर थोडं लक्ष दिलं तर मनुष्य जातीच्या याच्यासाठी म्हणजे संरक्षणासाठी चांगलं होईल ते. नक्कीच. आता बोळावीत आता हे आपल्या जंगल भागच आहे सगळे संपूर्ण. काय त्रास होते नेहमी तुम्हाला वन्य प्राण्यांचा? वन विभागचं म्हणजे आता रानटी जनावर आहेत, वन विभागाच्या गाय गवरेड आहेत किंवा डुकर आहेत, जंगल विभाग म्हणजे अधिकारी आहेत म्हणजे वन विभागचे अधिकारी तिथे काही बोळावी गावाला लक्ष देत नाहीत आणि इकडे फिरकत पण नाहीत. हे असा हल्ला झाला की त्यापुरतं तुम्ही येत्या लक्ष 2 दिवस दिलं की विषय झाला त्यांचा, परत इतकं लक्ष देत नाही. ठाणेवाडी असेल, बोळावाडी असेल, औचित्यवाडी असेल, हे तात्काळ लक्ष घालावं नाही तर आम्ही ठे आंदोलन करण्याशिवाय का बसणार नाही. आणि मंत्री हसन मुस्लिम साहेबांची भेट घेऊन त्यांना पण आम्ही त्यांच्या कानावर घालणार आणि ग्रामस्थांच्या वतीनं हे तात्काळ लवकर हे म्हणजे बंदोबस्त त्याचा व्हावा एवढीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे. वनरक्षक राहुल जोनवाल यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. व्हिडिओ व्हायरल झाला आणि तुम्ही आता या ठिकाणी बोळावीमध्ये येऊन भेट दिलेली आहे. काय प्राथमिक अंदाज काय वाटतोय आपल्याला? प्राथमिक अंदाज असा वाटतंय का बिबट्या असू शकतोय. तर व्हिडिओ पण व्हायरल झालाय, व्हिडिओ मला पण आलाय. औचित्यवाडी सरपंच साहेबांनी मला व्हिडिओ टाकलेला रात्री. तर ते व्हिडिओ नुसार बिबट्या असू शकतोय पण 100% सांगू शकत नाही. आणि आता वरती पण कळवलेलं आहे कोल्हापूर ऑफिसला, ते पण येणार आहे. आल्यावर ते सांगणार काय काय नाही. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग